छत्रपती संभाजीनगरातील सिडको परिसरातील फर्स्ट क्राय इंटेलिटॉटस प्रीस्कूलमध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले। अवघ्या 23 महिन्यांच्या बालकाला दुसऱ्या विद्यार्थ्याकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय। या प्रकरणी शाळेच्या प्राचार्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आम्ही जे माझा 2 वर्षाचा मुलगा आहे, याला जे N1 ला जे फर्स्ट क्राय म्हणून स्कूल आहे तिथे त्याला शाळेत टाकलं होतं आम्ही। जवळपास त्याची 50,000 रुपये फीस आम्ही आमच्याकडून त्यांनी वसूल केली। त्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासित केले की तुम्हाला या प्रकारची सुविधा देऊ। परंतु काल जी घटना घडली ती अतिशय गंभीर घटना, एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे असं आपण मानू की माझा मुलगा थोडक्यात जीवानिशी वाचला। ही घटना परत कोणाशी होऊ नये म्हणून आम्ही कालपासून जे संघर्ष करत आलोय त्या संदर्भात मी जे मालक जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांच्या विरोधात MIDC सिडको पोलीस स्टेशनला तक्रारही दाखल केली। एज्युकेशन ऑफिसरकडे आम्ही कंप्लेंट दाखल केली। त्यांनी जे काल अहवाल करून ते शाळा जी सील करणार आहे। पण या माध्यमातून माझं असं म्हणणं आहे की आपण जर तो व्हिडिओ बघितला मारहाणीचा तर शाळेच्या निष्काळजीपणामुळे तिथे कोणताही स्टाफ शिक्षक अवेलेबल नसताना फक्त पालकांकडून 50,000 फीस वसूल करायची आणि सामान्य जे अशिक्षित महिला आहे त्यांच्या भरोश्यावर जे शाळा चालवायची आणि कोंडवाडा जसं आपण बकऱ्या कोंबड्या कोंबतो असे पोरं कोंबून टाकायचे आणि ज्यावेळेस पालक गेले त्यावेळेस त्यांना मध्ये एंट्री पण करू द्यायची, बाहेरच ज्यावेळेस वेळ होईल त्यावेळेस मुलाला द्यायचं आणि सर्व असं फसवणुकीचा प्रकार जो त्यांच्याकडनं घडलेला आहे। माझी एवढीच विनंती प्रशासनाला की यावर जे आहे कडक कारवाई करण्यात यावी। जेवढे काही शाळा असतील त्यांचं जे पूर्ण कागदपत्र तपासून त्यावर जे योग्य ती कारवाई करण्यात यावी। अशा शाळांवर जे पावबंद घालते। हा फर्स्ट क्राय जे मोठ्या प्रमाणावर 1100 यांच्या पूर्ण देशभरामध्ये जे फ्रँचाइज आहे अशाच प्रकारचा यांचा कारभार चालू आहे। यांनी पालकांना जे लूट लावण्यात आहे। माझं असं म्हणणं आहे की शाळेवर पावबंद करण्यात यांना बंदी घालण्यात यावी। धन्यवाद। माझं नाव ऍडव्होकेट मयूर बोसे। या संदर्भात जे काल MIDC पोलीस स्टेशनला रजिस्टर कंप्लेंट दाखल केली आहे। अवघ्या 23 महिन्यांच्या बालकासोबत घडलेल्या या प्रकारामुळे प्रीस्कूलमधील सुरक्षा आणि देखरेख व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले। या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी सिडको पोलीस तपास करत असून पालकांचं लक्ष आता या तपासाच्या निष्कर्षाकडे लागलं आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।